चला मित्रांनो, आता आपण स्टेबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट हा पॉइंट पाहणार आहोत. स्टेबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. आता स्टेबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट समजून घेत असताना नॅचरल आहे की कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट 3D सिरीज मधल्या स्टेबल आहे आणि कशामुळे स्टेबल आहे हे आपल्याला समजून घेणं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की स्कॅन्डियम याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स डी मध्ये असतो आणि 4s मध्ये 2 असते. त्यामुळे 4s वाले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे लोअर ऑक्सिडेशन स्टेट डिसाइड करत असतात. लोअर ऑक्सिडेशन स्टेट जे असते तर लोअर ऑक्सिडेशन स्टेट हे 4s मधले इलेक्ट्रॉन भाग घेतात आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्यासाठी हायर ऑक्सिडेशन स्टेट जे असते ट्रान्झिशन सिरीजची हे इथे पेअर्ड इलेक्ट्रॉन आणि अनपेअर्ड कोणतेही चालते आणि डी मधले फक्त आणि फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे यावर याची हायर ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड असते. त्यामुळं जी लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे हे +2 जे आहे 4s इलेक्ट्रॉन मुळे आहे आणि +3 जे आहे तर हे 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि एक 3D मधला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. तर यामधली स्कॅन्डियमची +3 ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल आहे. तर नेमकी +3 स्टेबल का आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर टिटॅनियम जर घेतला तर याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. कशामुळं हे 4s मधले 2 इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करतात आणि 3D मधले 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं यांची +3 आणि +4 हे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यामुळे याची +4 हे हायर ऑक्सिडेशन स्टेट का स्टेबल आहे हे समजून घेऊ आपण. तर असं यांच्यामध्ये +3 +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि हा जो क्रोमियम आहे या क्रोमियमची +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि कॉपरची सुद्धा +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे कारण त्यांचं ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळं. बाकीचे सर्व जण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जे आहे तर कॉमन लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट जे आहे ते +2 दाखवतात. लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट हे +2 आहे आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट +7 पर्यंत आहे आणि +7 फक्त आणि फक्त कोणाची आहे Mn ची, कारण +7 असण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन Ns मधले 2 आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स 5 म्हणजे टोटल 7 इलेक्ट्रॉन्स Mn मध्ये असल्यामुळं +7 याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता यापैकी कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या स्टेबल आहे आणि कोणत्या अनस्टेबल आहे यावर बरेचदा क्वेश्चन विचारला जात असते आणि कोणती ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं तो कोणता कंपाऊंड स्टेबल बनवू शकतो हे आपल्याला लक्षात येत असते. त्यामुळे आता आपण स्टेबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेटवर फोकस करूया 3D सिरीज मधल्या. तर त्यामध्ये स्टेबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट मध्ये सर्वात पहिल्यांदा जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे या फॅक्टरवरून आपण ऑक्सिडेशन स्टेटची स्टेबिलिटी डिसाइड करत असतो. जसं एखाद्या मेटल आयनचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर त्याच्यापाशी जर एम्प्टी डी ऑर्बिटल असेल म्हणजे डी मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स येत असेल किंवा डी मध्ये हाफ फील्ड असेल, कम्प्लिटली हाफ फील्ड असेल D5 आणि डी मध्ये जर 10 इलेक्ट्रॉन्स येत असेल, कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर त्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणून मानल्या जातात आणि अशा ऑक्सिडेशन स्टेट असेल तर ते स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणून कन्सिडर केल्या जाईल. बरोबर आहे. त्यामुळे आता काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनच आपण डायरेक्ट स्टेबिलिटी या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर सॉल्व्ह करणार आहोत. जसे इथे काही क्वेश्चन्स आपण इथे पाहणार आहोत. कम्पेअर द स्टेबिलिटी ऑफ फॉलोइंग. या कंपाऊंडच्या स्टेबिलिटी आपल्याला काय करायचे आहे, कम्पेअर करायचे आहे आणि ते आता आपण कम्पेअर करणार आहोत. बघा, सर्वात पहिला जो यामधला आहे तो आहे स्कॅन्डियम डायपॉझिटिव्ह आणि स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्कॅन्डियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिक्स माहिती पाहिजे. पहिला एलिमेंट आहे त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे तुमचं 3D1 आणि 4s2 असं येणार आहे जेव्हा तो न्यूट्रल असतो तेव्हा. जर आता +2 अवस्थेत यायचं असेल तर त्याला हे 2 इलेक्ट्रॉन द्यावं लागेल म्हणजे 4s0 होईल आणि +3 अवस्थेत जर यायचं असेल त्याला तर हे डी मधलाही एक इलेक्ट्रॉन जाईल, त्याच्यामुळं 3D0 4s0 असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आता बघा, ज्यावेळेस तो स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे त्याचं डी ऑर्बिटल हे कम्प्लिटली एम्प्टी आहे म्हणजे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि जेव्हा तो डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे तर त्याच्या डी मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून तो अनस्टेबल आहे आणि म्हणून जनरली जे स्कॅन्डियम आहे ह्या स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह हे मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल कारण यावेळेस डी मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स येतात आणि स्कॅन्डियम डायपॉझिटिव्ह आयन्स पेक्षा
हे D1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की स्कॅन्डियम ट्रायपॉझिटिव्ह अक्वायर अ स्टेबल D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यांच्यामध्ये स्टेबल D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते. हेन्स दे आर मोर स्टेबल, त्याच्यामुळे मोर स्टेबल असते. जनरली स्कॅन्डियम हे ट्रायपॉझिटिव्ह वाले कंपाऊंड तयार करते, स्टेबल कंपाऊंड असतात म्हणून, रेदर दॅन डायपॉझिटिव्ह. नेक्स्ट आपला जो दुसरा क्वेश्चन आहे तो आहे Mn+6 आणि Mn+7 यापैकी कोणती ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल आहे. त्याऐवजी पहिल्यांदा Mn चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या डोळ्यासमोर आणायचं आपल्याला. Ar 3d5 4s2 असं या Mn चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ज्यावेळेस हे +6 मध्ये येईल तर त्यावेळेस हे 2 आणि हिचे 4 असे इलेक्ट्रॉन्स रिप्लेस केले जाईल. त्यामुळे राहील किती 3d1, म्हणजे +6 जेव्हा अवस्थेत तो Mn असेल तर त्यावेळेस त्याचं 3d1 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आणि ज्यावेळेस Mn हा +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल तर हे 2 आणि हे 5 7 इलेक्ट्रॉन टोटल गेल्यामुळे D0 D7 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आणि असं आल्यामुळं हे जे D0 आहे हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि म्हणून Mn+7 मध्ये जेव्हा येतो तेव्हा तो D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो MT, आणि म्हणून तो मोर स्टेबल आहे. आणि म्हणून आपण सांगतो की Mn+7 स्टेट मध्ये मोर स्टेबल असतो कोणापेक्षा, +6 ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. त्याचं कारण आता सांगितलं मी की इथे D0 राहणार आहे आणि इथे D1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. त्यानंतर नेक्स्ट तिसरा क्वेश्चन आहे तसाच आपल्याला स्टॅबिलिटी, कोणता आयन्स कोणती ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल आहे ते पाहायचं आहे. टिटॅनियम जर घेतलं आपण तर टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर टिटॅनियम सेकंड मेंबर आहे, त्याच्यामुळे 3d2 आणि 4s2 असं त्याचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पण जेव्हा आपण टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह घेऊ तर त्यावेळेस याच्यातले 2 आणि यातला 1 इलेक्ट्रॉन जाईल, म्हणजे 3d मध्ये एकच इलेक्ट्रॉन उरल. आणि जेव्हा आपण टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह घेऊ तर हे 2 आणि 2 4 जर गेले तर इथे 0 इलेक्ट्रॉन्स राहील. म्हणजेच जेव्हा टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह स्टेट मध्ये असते त्यावेळेस त्याच्यापाशी स्टेबल 3d0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. दॅट्स वाय इन टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह अक्वायर द स्टेबल D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हेन्स इट इज मोर स्टेबल. त्याच्यामुळे म्हणून आपण सांगतो की टिटॅनियम टेट्रा पॉझिटिव्ह हा मोर स्टेबल असतो कोणापेक्षा, टिटॅनियम ट्रायपॉझिटिव्ह आयन्स पेक्षा, because that time they achieve the 3d0 and here the 3d1 electronic configurations. Similarly vanadiums, पण जो चौथा क्वेश्चन आहे की व्हॅनेडियम +5 स्टेबल आहे का व्हॅनेडियम +4 स्टेबल आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घ्यावं लागेल. तर व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना स्कर्टी व तिसरा मेंबर आहे म्हणून 3d3 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. बघा लक्षात ठेवायचं आहे 3d3 4s2 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. जेव्हा तो +5 अवस्थेत येणार आहे तर +5 मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 3 इलेक्ट्रॉन्स पूर्ण रिमूव्ह करल आणि D0 असं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करल. पण जेव्हा +4 ऑक्सिडेशन स्टेटचं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ड्रॉ करू तर त्यावेळेस इथचे 2 आणि इथचा 2 असे निघणार आहे, त्यामुळे 3d मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स रिमेन राहील. त्यामुळं नॅचरल आहे की D5 मध्ये जेव्हा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे काय राहणार आहे D0. व्हॅनेडियम पेंटा पॉझिटिव्ह अक्वायर द स्टेबल D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, while vanadium 4 positive achieve the unstable electronic configuration. That's why vanadium penta positive is more stable. त्याच्यामुळे आपण म्हणणार आहोत vanadium penta positive is more stable oxidation state than vanadium +4 oxidation state, because here D0 and D1 electron configuration is there. त्याच्यानंतर Mn चा विचार करू आपण. जेव्हा आपण Mn+2 आणि Mn+3 वर येऊ तर सर्वांना पहिल्यांदा Mn चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांना माहिती पाहिजे. तर Mn चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम सोपं आहे. 3d5 आणि 4s2 सर्वात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात यांच्यामध्ये. त्यामुळे आता आपण यांच्यामध्ये जर Mn+2 स्टेट मध्ये आणायचं असेल तर हे +2 स्टेट मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन तो देईल. त्याच्यामुळं इथे त्याचं 0 होईल आणि इथे 5 इलेक्ट्रॉन्स राहील. आणि हे कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. वाईल जेव्हा तो +3 स्टेट मध्ये येईल त्यावेळेस इथचे 2 आणि इथचा 1 म्हणजे D मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स येईल. हे अनस्टेबल असते. त्याच्यामुळं Mn+ स्टेट मध्ये तो मोर D5 स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
अचीव्ह करतो, तर त्याच्यामुळे तो मोर स्टेबल राहील. म्हणून Mn+2 हे मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, Mn+3 ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. म्हणून Mn2 चे कंपाऊंड हे स्टेबल असतील. त्यानंतर आपण जर क्रोमियमचा विचार केला तर या क्रोमियम मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू आपण, तर क्रोमियम मध्ये या बेसिसवर आपण आता याचं एक्सप्लेनेशन देणार नाहीये. तर क्रोमियमचा जर विचार केला आपण, तर नॅचरली क्रोमियमचा जर विचार केला तर इथे क्रोमियम ट्रायपॉझिटिव्ह हे मोर स्टेबल का आहे हे समजून घेऊ आपण. क्रोमियमची +3 आणि क्रोमियमची +6 हे स्टेबल असते. तर क्रोमियमचा जर +6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन +3 वाला केला आपण, तर 3d3 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आणि जेव्हा आपण क्रोमियम डायपॉझिटिव्हचं घेऊ तर त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमचं 3d4 आणि 4s0. त्याच्यामुळे जर डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये आपण त्यांचे इलेक्ट्रॉन्स इथे दाखवले, तर बघा इथे इलेक्ट्रॉन जर आपण या ऑर्बिटल मध्ये पुटअप केले तर डायपॉझिटिव्ह स्टेट मध्ये त्याच्यापाशी 4 इलेक्ट्रॉन्स असेल आणि हा 4 मधला इलेक्ट्रॉन काढणं कठीण काम आहे. आणि म्हणून नॅचरली तो +3 स्टेट मध्ये मोर स्टेबल राहील. त्याच्यामुळे क्रोमियम हा +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 पेक्षा कसा राहणार आहे, मोर स्टेबल राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. दुसरं हे तर झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवरती कोणती ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल राहील. लक्षात आलं असेल तुम्हाला, पहिली जे +4 इथे जर व्हॅनेडियमची घेतली तर +5 हे मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट राहील. इथे +6 मोर स्टेबल राहील क्रोमियमची आणि +3 सुद्धा मोर स्टेबल राहील. त्यानंतर इथे जर मॅग्नेटची घेतली तर हे +2, त्यावेळेस तो D5 इलेक्ट्रॉनिक स्टेट मध्ये असेल. त्यानंतर +7 मध्ये तो D0 इलेक्ट्रॉनिक स्टेट मध्ये असेल. ह्या दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट Mnच्या मोर स्टेबल राहील. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट +2 आणि +3 ह्या दोन दाखवतात, त्यापैकी +3 ही मोर स्टेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर जर कोबाल्ट घेतो म्हटलं आपण, तर तिथेही तुम्हाला असंच सांगावं लागेल की ज्यावेळेस तर D5 वगैरे असेल किंवा D0 असेल तर ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. तर त्या बाबतीत आपण आता समोर फोकस करूच. आता बघा लक्ष द्या इकडे, तर आपण दुसऱ्या पॉइंटवर येऊ इकडे, दुसऱ्या स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता ह्या 3D सिरीज मध्ये जे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे कोणत्या कोणत्या, +4, +5, +6, हे जे +4 आहे, +5 आहे आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे, ह्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणून आपण काही काही याच्या घेतोच. तर हे हायर ऑक्सिडेशन स्टेट तो कोणाही सोबत नाही करत. हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेट कंपाऊंड तयार करणार आहे ते फक्त आणि फक्त कोणासोबत करणार आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोराइड्स आणि ऑक्साइड्स बनवणार आहे तो. आणि म्हणून जे हायर ऑक्सिडेशन स्टेट असतात ते मोर स्टेबल या फ्लोराइड आणि ऑक्साइड सोबतच असतात. म्हणून फ्लोराइड आणि ऑक्साइडच हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड बनवत असतात. तर आता आपण हायर स्टेटच्या स्टॅबिलिटी विषयी फोकस करणार आहोत. स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. आता 3D सिरीज मध्ये किंवा कोणतीही असो, 3D, 4D, 5D सिरीज असो, तर यांच्यामधले जे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे +4 आहे, +5 आहे आणि +6 आहे. मी आता सांगितलं की एक तर ते फ्लोराइड्स किंवा ऑक्साइड्स उभे करतात. आता फ्लोराइड्स आणि ऑक्साइड्स जेव्हा हे करणार आहे तर त्यावेळेस त्यांची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कशी राहणार आहे ते सांगू आपण. म्हणजे जर आता मी पिरियड्स मध्ये घेतलं तर आपण पिरियड्स मध्ये जर विचार केला तर स्कँडियम, टिटॅनियम, स्कर्टी व कर्मन, फेकोनिकुझन या प्रकारे. तर तुम्ही जर लेफ्ट टू राईट गेले आणि ऑक्सिडेशन स्टेट जर इन्क्रीज झाली तर स्टॅबिलिटी डिक्रीज होत असते. म्हणून आपण इथं सांगितलेलंच आहे की स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. जर तुम्ही लेफ्ट टू राईट इकडे गेले, लेफ्ट टू राईट जर गेले तर स्टॅबिलिटी जी आहे, स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले डिक्रीज राहतील, म्हणजे स्टॅबिलिटी त्यांची कमी असेल. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल मध्ये पाहू. आणि हे जर तुम्ही ग्रुप मध्ये आले, ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम 3D, 4D आणि 5D सिरीज साठी तुम्ही जर ग्रुप मध्ये आले तर इकडे जर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असेल तर स्टॅबिलिटी सुद्धा इन्क्रीज होत असते. ऑक्सिडेशन स्टेट इथे जर काय झालं, ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज, ती जर इन्क्रीज होत असेल तर स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीज. पण हे कशासाठी आहे, ग्रुपसाठी. बरोबर आहे.
आणि सेम ग्रुप जरी सेम ऑक्सिडेशन स्टेट असेल तरी खाली बॉटम मध्ये येताना त्याची स्टॅबिलिटी काय होईल, इन्क्रीज होईल. तर बघा इथे आपण इथे तुम्हाला लक्षातच येते, हे दोन एरो काढलेले आहे मी, लेफ्ट टू राईट. एक कशासाठी आहे, लेफ्ट टू राईट पिरियड्स मध्ये, आणि एक टॉप टू बॉटम आहे. एक इकडे काय टॉप टू बॉटमचा विचार केलेला आहे. बघा लक्षात ठेवायचा आहे टॉप टू बॉटम. आता बघा स्टॅबिलिटी हायर ऑक्सिडेशन स्टेटची इन्क्रीज होती फ्रॉम टॉप टू बॉटम मध्ये, आणि इकडे स्टॅबिलिटी काय होईल, डिक्रीज होऊन जाईल. तर इथे कम्पेअर करण्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहे. जसं VO3 निगेटिव्ह, व्हॅनेडियम ट्रायऑक्साईड निगेटिव्ह, क्रोमियम टेट्रा ऑक्साईड डायनिगेटिव्ह, मॅग्नीज टेट्रा ऑक्साईड मोनोनिगेटिव्ह. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट मी ऑलरेडी इथे काढून ठेवलेले आहे. याची ऑक्सिडेशन स्टेट तुमची +5 आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, आणि याची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. तर आता हे आपल्या सिरीज नुसार व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट हे एका सिरीज मध्ये येतात. आणि इकडे जर गेलो आपण तर ऑक्सिडेशन स्टेट जर वाढली तर स्टॅबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस. तर सर्वात कमी स्टॅबिलिटी कोणाची राहणार आहे, +7 वाल्याची, त्याच्यानंतर +6 वाल्याची, आणि नंतर +5 वाल्याची सर्वात जास्त स्टॅबिलिटी राहील. यांची ऑक्सिडेशन स्टेट कमी राहील, तो स्टेबल राहील कशामध्ये, पिरियड मध्ये, बरोबर आहे. आणि म्हणून इथे व्हॅनेडियम ट्रायऑक्साईड मोनोनिगेटिव्ह मोर स्टेबल असेल देन क्रोमियम टेट्रा ऑक्साईड डायनिगेटिव्ह पेक्षा, आणि देन मॅग्नीज टेट्रा ऑक्साईड मोनोनिगेटिव्ह पेक्षा. आता इथे आपण खाली सुद्धा येऊ, तर खाली मध्ये आपण दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. क्रोमियम घेतलेला आहे, हा 3D सिरीजचा आहे. त्याच्यानंतर एक मॉलिब्डेनम घेतलेला आहे, आणि एक टंगस्टन घेतलेला आहे. हे आहे 4D सिरीजचा, आणि हा 5D सिरीजचा. आणि यांच्या ऑक्साईड्स तयार केलेले आहे. क्रोमियमचा ट्रायऑक्साईड आहे, मॉलिब्डेनमचा ट्रायऑक्साईड आहे, आणि टंगस्टनचा ट्रायऑक्साईड आहे. आणि या तिघाच्याही ऑक्सिडेशन स्टेट +6 +6 +6 आहे. पण आपल्याला माहिती आहे की टॉप टू बॉटम जर आलो आपण तर नॅचरली ऑक्सिडेशन स्टेट जरी इन्क्रीज नसेल होत, सेम जरी राहत असेल, तर स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. स्टॅबिलिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते. म्हणून टंगस्टनचे ऑक्साईड हे मोर स्टेबल असतील देन मॉलिब्डेनमच्या ऑक्साईड पेक्षा, देन क्रोमियमच्या ऑक्साईड पेक्षा. सिमिलरली इथेही एक तसंच एक्झाम्पल आहे. इथं सेम ऑक्सिडेशन स्टेट वाला मॅग्नीज दिलेला आहे, टेलुरियम दिलेला आहे, रुथेनियम दिलेला आहे. आता हे सेम ऑक्सिडेशन स्टेट आहे +7 +7 +7, पण हा तुमचा 3D सिरीजचा मेंबर आहे, 4D सिरीजचा आहे, आणि 5D सिरीजचा आहे. आणि टॉप टू बॉटम ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असेल, हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले जे टॉप वाले आहे ते मोर स्टेबल असतात. त्याच्यामुळं ReO4 मोनोनिगेटिव्ह इज मोर स्टेबल दॅन TeO4 मोनोनिगेटिव्ह दॅन MnO4 मोनोनिगेटिव्ह. तर अशा प्रकारे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतील तुम्हाला ऑक्साइड्स किंवा फ्लोराइड्स वर. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की ते जर पिरियड मध्ये असेल तर ऑक्सिडेशन स्टेट जर वाढली तर स्टॅबिलिटी डिक्रीज होते, आणि तेच जर ग्रुप मधले असतील सेम ऑक्सिडेशन स्टेट मधले किंवा ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत असेल तर त्याची स्टॅबिलिटी सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होईल. म्हणजे बॉटम वाला जो असेल हायर ऑक्सिडेशन स्टेट वाला तो मोर स्टेबल असेल ऍज कम्पेअर टू टॉप इन ग्रुप मध्ये. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की या ऑक्सिडेशन स्टेटचं ऍसिडिक कॅरेक्टर आणि बेसिक कॅरेक्टरवर काय फरक पडत असते. तर हे जे ऍसिडिक कॅरेक्टर असतात लक्ष ठेवा, तर ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते, ऍसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असतात विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट, विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट जर एखाद्या ऍटमची जर वाढली तर त्याची ऍसिडिक कॅरेक्टर काय होते, इन्क्रीज होत असते. असंच बेसिक कॅरेक्टर मध्ये हे कॉम्प्लिमेंटरी राहील, म्हणजे याच्या विरुद्ध राहील. आता पहा, पण हे सेम एलिमेंट साठी आहे. कोणासाठी आहे, सेम एलिमेंट साठी. डिफरंट एलिमेंट साठी हा नियम लावायचा नाही. आता सेम एलिमेंट म्हणजे जसं एक उदाहरण आपण घेऊ इथं, कम्पेअर द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ फॉलोइंग. इथं कंपाऊंड घेतला, एक क्रोमियमचा ऑक्साईड घेतला, एक क्रोमियमचा Cr2O3 वाला ऑक्साईड घेतला, आणि एक CrO3 वाला ऑक्साईड घेतला. आणि यांच्या ऑक्सिडेशन स्टेट जर इथं पाहिलं तर याची +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, याची जर काढली तर +3 आहे, आणि याची काढली तर +6 आहे. आता हे एकाच एलिमेंटचे ऑक्साईड आहे, पण जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढली तर ऍसिडिक नेचर त्याचं काय असते, हायर असते. आता हा क्रोमियमचा ट्रायऑक्साईड एम्फोटेरिक आहे, आणि क्रोमियमचा डायऑक्साईड हा बेसिकली बेसिक आहे. म्हणून ऍसिडिक स्ट्रेनचा जर विचार केला तर जो हायर ऑक्सिडेशन स्टेट वाला आहे तो मोर ऍसिडिक राहील रेदर दॅन
लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाल्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्याचा ऍसिडिक स्ट्रेंथ विचारली तर तुम्ही सरळ त्याचं काय करसाल, ऑक्सिडेशन नंबर जर जास्त असेल तर तो मोर ऍसिडिक असेल आणि ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर कमी आहे तो लेस ऍसिडिक असेल. असंच एक दुसरं उदाहरण सुद्धा आहे इथं. Mn चे ऑक्साइड्स घेतले आपण. Mn मॅग्नीजचा +2 ऑक्साइड आहे, +3 वाला ऑक्साइड आहे, +4 वाला ऑक्साइड आहे, +6 वाला ऑक्साइड आहे आणि +7 वाला ऑक्साइड आहे. तर जसं ही ऑक्सिडेशन स्टेट तुमची हायर होऊन जाईल त्याचा ऍसिडिक नेचर म्हणजे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ, हा ऍसिडिक स्ट्रेंथ याची काय राहणार आहे, हायर राहणार आहे. म्हणून हे स्ट्रॉंगली ऍसिडिक Mn2O7 असेल. नॅचरली हे +6 आणि +7 वाले ऍसिडिक आहेत. +4 वाला Mn चा ऑक्साइड अँपोटेरिक आहे आणि Mn चे +2 आणि +3 वाले बेसिक ऑक्साइड्स आहे. त्यामुळे ऍसिडिक स्ट्रेंथची ऑर्डर या प्रकारे राहील. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा पॉइंट याच्यामधला जो आहे तो रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ +2 ऑक्सिडेशन स्टेट. आता तुमच्या समोर हे 3D सिरीज मधले एलिमेंट दिसतात आणि सर्वांना माहिती आहे की 3D सिरीज मध्ये +2 हे कॉमन लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे. बरोबर आहे. सर्वांची कॉमन लोवेस्ट ऑक्सिडेशन +2 आहे. पण +2 नेमकी सर्वात स्टेबल कोणाची असते आणि +2 कोणाची अनस्टेबल असते ते समजून घेऊ. तर जसं आता आपण पिरियड मध्ये जातो, स्कॅन्डियम आहे, टिटॅनियम आहे, व्हॅनिडियम आहे, क्रोमियम आहे, मॅग्नीज आहे, आयर्न आहे, फेकोनिकुसन असं. तर हे जे एलिमेंट्स आहेत यांच्या +2 ऑक्सिडेशन स्टेट नेमक्या इन्क्रीज होतात का +2 +3? तर स्टॅबिलिटी ऑफ +3 ऑक्सिडेशन स्टेट गोज ऑन इन्क्रीजेस. इकडे गेलो तर हे काय होत असते, इन्क्रीजेस होत असते. while the stability of +3 oxidation state goes on decreases. काय होणार आहे, डिक्रीजेस होणार आहे. तर त्याचं कारण असं आहे की +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो तो जास्त असतो. काय राहणार आहे इथे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो आणि म्हणून ते लेस स्टेबल असतात. चार्ज ही फॅक्टर तिथं ऑपरेट होत असते. तर नॅचरली तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या याच्यातनी +3 ऑक्सिडेशन स्टेट थोडे जास्त स्टेबल असतात. स्कॅन्डियमची +3 स्टेबल आहे. बरोबर आहे. आणि वाईल क्रोमियमची +3 स्टेबल आहे. म्हणजे इथपर्यंत +3 चा ग्राफ तुम्हाला बराचसा असा स्टेबल वाटतो. पण इकडे +3 नाही, इकडे +2 ऑक्सिडेशन स्टेट काय होत जातात, मोर स्टेबल होत जात असतात. तर काही बाबतीत +2 ह्या पेक्षा +2 मोर स्टेबल आहेत आणि +3 काही याच्यातनी मोर स्टेबल आहे. जसं इथे बघा, Mn डाय पॉझिटिव्ह आणि Mn ट्राय पॉझिटिव्ह, Fe डाय पॉझिटिव्ह आणि Fe ट्राय पॉझिटिव्ह हॅज स्टेबिलिटी डू नॉट फिट इन दिस टॉपिक. या टॉपिक मध्ये स्टॅबिलिटी नाही होत फिट. जसं यांचं म्हणणं आहे की इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी ऑफ +2 अक्रॉस द पिरियड. मी आताच सांगितलं की तुम्ही पिरियड मध्ये जर मूव्ह झाले इकडून लेफ्ट टू राईट तर +2 ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी काय होत असते, जास्त होत असते. कॉज द ग्रेटर डिफिकल्टी रिमूव्ह द थर्ड इलेक्ट्रॉन्स. कारण तिसरा इलेक्ट्रॉन काढणं कठीण होत असते. बिकॉज ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजेस. आता म्हणजेच +2 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप इन्क्रीज होत जाते. आता काही याच्यात असं होत नाही. जसं इथे +2 ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल आहे. बघा, Mn ची +2 ऑक्सिडेशन स्टेट हे मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, +3 पेक्षा. कारण इथे D5 आणि D4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते. आणि तुम्ही इथे जर पाहिलं तर इथे Fe ची +3 मोर स्टेबल आहे कोणापेक्षा, +2 पेक्षा. तर याचं एक्सप्लेनेशन आपण या पहिल्या पॉइंटवर देणार नाही. कधी कधी +3 मोर स्टेबल होते खाली Fe ची. त्याचं कारण आहे की याचं D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मोर स्टेबल असते दॅन D6 पेक्षा. आणि त्याच्यामुळं कधी कधी +3 ऑक्सिडेशन स्टेटही मोर स्टेबल होत असतात. जसं Fe ची +3 ही मोर स्टेबल असते. त्याच्यामुळं हॅव अ स्टॅबिलिटी डू नॉट फिट दिस पॅटर्न. खाली खाली +2 इन्क्रीज होते या पॅटर्न मध्ये काही जण फिट होत नाही. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द D5 स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जे आपण D5 स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर एक्सप्लेन करतो. तर त्यामुळं जेव्हा आपण डी ब्लॉक वर पूर्ण फोकस करतो तर त्याच्यात दोन महत्वाच्या प्रॉपर्टी आहे, एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि दुसरं आहे ऑक्सिडेशन स्टेट. ज्यांना ऑक्सिडेशन स्टेट हे प्रॉपर्टी व्यवस्थित समजली असेल आणि कोणत्याही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये त्याच्या डी मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वगैरे काढता येत असेल तर ते समोरच्या सर्व प्रॉपर्टी इझिली एक्सप्लेन करतील. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. कलर प्रॉपर्टी ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. त्याच्यामुळे सर्वच मुलांना
त्यांच्या नॉर्मल एलिमेंटल स्टेट मधलं किंवा कोणत्याही ऑक्सिडेशन स्टेट मध्ये त्याच्यापाशी किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात डी मध्ये, आणि हे सर्व जर तुम्हाला येत असेल तर समोरच्या प्रॉपर्टी, आता ऑक्सिडेशन स्टेट हे जर क्लिअर केलं मी मॅक्झिमम आपला जो बोर्ड सिलेबस आहे त्यापेक्षाही खूप जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही अप्लिकेशन सुद्धा तुमच्या समोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं आहे की हे अप्लिकेशन्स आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हा आपल्याला एमसीक्यू क्वेश्चन्स म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करता येईल. माझ्या चॅनलला शेअर करा. महाराष्ट्रातलं हे नंबर 1 चॅनल बनवण्यासाठी तुम्हीच मला सहकार्य करू शकता. तुम्ही बरीचशी कंजूशी करता, लाईकचं बटन दाबत नाही, आहे की नाही. माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर व्हिडिओ चांगले वाटत असेल तर लाईक करा. लाईक करण्यासाठी काही जास्त आपल्याला पैसे वगैरे द्यावं लागत नाही. फ्री मध्ये कोणतीही गोष्ट असेल तर आपण त्याला जास्त वेटेज देत नाही, आहे ना. तेच जर एखादं पेड वर्जन असेल किंवा आपले एखादा ऑनलाईन क्लास करावा म्हटलं तर लोक जास्त प्रिफरन्स देतात. माझं म्हणणं नाही आहे की माझा चांगला व्हिडिओ असेल तरच लाईक करा, पण लाईक करण्यासाठी विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. शेअर केल्यामुळे त्याला जास्त येईल आणि आपल्याला कमी येईल असं होणार नाही. हे मुलांमध्ये थोडस जास्त असते, पण शेअर केल्यामुळं आपली कॉम्पिटिशनही वाढल आणि विद्यार्थ्यांमध्येही जास्त आपल्या सिलेबसवर स्ट्रेंथ चांगली त्यांची मजबूत होईल आणि समोरचा सिलेबस जो आहे तो चांगल्या प्रकारे प्रिपेअर्ड करण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, धन्यवाद.